मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:05 झाली आहेत. ऐकूया नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका हा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमात आज ऐकूया कृतज्ञता याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार. ची जाणीव ठेवी जो नेहमी, धन्य तो कृतज्ञ या नरजन्मी. श्रोते हो, सादर नमस्ते. कृतज्ञता हा मानवी जीवनाचा अनमोल दागिना आहे. मानवी जीवनाची सार्थकता असते ती कृतज्ञतेत. इतरांनी केलेले सहकार्य, दिलेले दान, केलेली मदत जो सतत स्मरणी ठेवतो आणि त्यांच्याप्रती धन्यवादाची भावना अभिव्यक्त करतो, तो माणूस कृतज्ञ होय. कृतम जानाति इति कृतज्ञः. जे कोणी आपल्यावर उपकार करतील त्यांच्याविषयी मनात आदराची भावना बाळगणे, त्यांना देखील आपण काहीतरी देऊ करणे, त्यांच्या कृतीविषयी नम्रता ठेवणे, यालाच तर कृतज्ञता म्हणतात. माणूस हा समाशील प्राणी आहे. समाजात वावरणे हा त्याचा धर्म होय. एकमेकाशी संबंध येणारच, तेथे देवघे होणारच. काही ना काही कृत करावेच लागते. मग ते ज्ञानाचे असो, धनाची असो वा स्नेह किंवा प्रेमाची असो. या देण्या घेण्यातच प्रेम, वात्सल्य, दया, करुणा, ममत्व आणि माणुसकी दडली आहे. कोणी काही दिले तर लगेच त्यांचे शब्दांनी धन्यवाद व्यक्त करावेत. आभाराचे 2 शब्द प्रकट करायला काय जाते. भविष्यात त्या दात्यांविषयी आपल्या मनात आदराची सद्भावना असलीच पाहिजे. अन्यथा कृतज्ञता आलीच समजा. काळाच्या ओघात माणसे इतरांच्या कार्याची जाणीव ठेवत नाहीत, लगेच विसरून जातात. कृतकार्यांचे विस्मरण हेच तर त्याला दानवतेकडे घेऊन जाणारे ठरते. अशा कृतज्ञ दुर्दैवी जनांनी थोडेसे निसर्गाकडे पाहावे. पाना फुलांनी व फळांनी डवरलेल्या या झाडांकडे दृष्टिक्षेप टाकावा. आम्ही त्यांना काय दिले? थोडेसे पाणी आणि सुरुवातीला दिलेले अभय आणि केलेली संगोपनाची सेवा. पण नंतर हीच झाडे, हेच फुले, हेच वनराई आम्हाला भरभरून देण्यास तत्पर होते. उन्हाळ्यात मिळणारी थंडगार सावली, ती रसाळ गोमटी फळे आणि त्यांच्याकडून मिळणारा सुगंध, जणू काही हा कृतज्ञतेचा हा भावच आहे. गायींकडे पाहावे, या पशूंकडे पाहावे. म्हशी असो, बैल असो किंवा इतर कोणतेही पाळीव प्राणी असो, या सर्वांकडून आम्हाला काय मिळते? आम्ही त्यांना किती दिले? पण त्यांनी मात्र आम्हाला जीवन दिले आहे. जीवनभर अगदी ते कृतार्थ भावनेने आमची सेवा करतात, उपकारांची जाणीव ठेवतात, कृतज्ञतेची भावना मनात बाळगतात. आम्ही मात्र त्यांच्याकडून काही शिकले नाही. बुद्धिमान समजला जाणारा प्राणी सतत कृतज्ञतेकडे वळत आहे. कृतार्थतेची भावना त्यांच्या अंतःकरणातून लुप्त होत चालली आहे. कृतज्ञता संपत चालली आहे. आजचा माणूस सर्व काही किती लवकर विसरतो आहे पहा. आईच्या प्रेमाविषयी कृतज्ञता नाही. वडिलांचे कष्ट माणूस विसरत चालला आहे. गुरुजनांनी दिलेले ज्ञानाचे वैभव पूर्णपणे विस्मरणात आहे. भावंडांनी दिलेले बंधुप्रेम, आर्थिक सहकार्य, त्याबरोबरच मित्रांनी वेळेवर केली मदत आज किती लवकर विसरत चालले आहेत सर्व गोष्टी. जिकडे पाहावे तिकडे वारे सुटले आहे ते कृतज्ञतेतेच. कृतज्ञता लुप्त होत चालली आहे. आम्ही सर्व फळामध्ये नारळाला सर्वश्रेष्ठ मानतो, पण हीच नारळे जीवनभर सुरुवातीला दिलेल्या पाण्यामुळे कृतज्ञ बनतात, उपकारांची जाणीव ठेवतात. आपल्या डोक्यावर पाण्याचे ओझे वाहत ते सतत मधुर आणि गोड पाणी देण्याचा प्रयत्न करतात. खरोखरच न हि कृतम उपकारम साधो विस्मरंती. साधू सज्जन थोर माणसे आपल्या उपकाराला विसरत नसतात. या जगात अनेक महापुरुषांनी नाना प्रकारचे कष्ट सहन करीत समाज, देश, राष्ट्रासाठी त्याग केला आहे. अगदी कृतज्ञ भावनेने या भारत मातेची सेवा केली आहे. समाजाचे सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून घडले आहे. किती थोर होते ते कृतज्ञ महापुरुष. आज आम्हास अशा या महापुरुषांकडून कृतज्ञतेचा सुगंध घ्यावयास हवा. जीवन यशस्वी बनवायचे असेल तर सर्वांनी कृतज्ञ व्हावयास हवे.
आपण देखील काहीतरी पवित्र कार्य करावे, समाज व राष्ट्राच्या कार्यासाठी योगदान द्यावे, इतरावर उपकार करावे, इतरांना मदतीचा हात पुढे करावा, गोरगरिबांची सेवा करावी, मानवतेची सेवा घडावी. या उद्देशाने कृतज्ञता हा मानवी जीवनाचा वैभवी गुणधर्म आहे. हा गुणधर्म जोपासून जीवन यशस्वी करूया.